रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। आदिशक्ती मुक्ताई श्री क्षेत्र कोठडी मुक्ताईनगर समाधी स्थळावरून लाईव्ह दर्शन। रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। महाराज की जय। महाराज की जय। महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की। पंढरीनाथ महाराज की। धन की जय। सोमेश्वर भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसंघानां रसाणां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायकौ। जन्मादस्य यतोऽन्वयादितरते चारथेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्रमस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामनुकृते किं वा परैरीश्वरा सद्य हृद्य वृजत्यत्र कृतभिः शुश्रूषुभिस्तक्षणान्। निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा।
आता उपेक्षिता मज तरीही लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। हरि श्रीशुक उवाच आत्ममायामृते राजन् परस्यानुभवात्मनः नटेतार्थसम्बन्ध स्वप्नद्रष्टुमिवारिवाञ्जसा बहुरूप इवा भाति मायया बहुरूपया रममानो गुणेष्वस्य ममाहमिति मन्यते यर्हि वावमहिम्नस्वे परस्मिन् कालमावयोः माययोः रमते गतसम्मोहस्त्यक्त्वो दास्ते ततो तदो भयम् आत्मतत्त्वविशुद्ध्यर्थं यदाह भगवानृतं ब्रह्मणे दर्शयं रूप अव्यलीकवृतादृतः अज्ञाने जीवाजीवभाव ध्यासि द्यावया निजात्मठाव शुकसांगे सुगम उपावो इतिहास पहावो हरिविरंचीचा। ब्रह्मचित्कला आईसाहेब मुक्ताईंच्या परमपवित्र वास्तव्याने पुनीत झालेल्या या क्षेत्रात आईसाहेबांच्या समोर चातुर्मास्याची ही सेवा, त्यामध्ये हा म्हणता 20वा दिवस उजाडला। आजचा योग 20व्या दिवशी आईसाहेबांचा समोर आणि ही वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्मियांच्या दृष्टीने महान व्रत असणारं हरिदिने, ज्याला एकादशी म्हणतात, हे वैष्णवांचं महाव्रत। भगवान एकादशीला फार महत्त्व देतात। वैष्णव संप्रदायामध्ये एकादशी हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे। जसं हिंदीमध्ये एक म्हण आहे, हत्ती के पाव में सबके पाव। जसा पशूंमध्ये सर्वात मोठा पाय कोणाचा आहे? मुंगीचा नाही, हत्तीचा। आणि त्या हत्तीच्या पायामध्ये त्याच्यापेक्षा मोठा पाय कोणाचा नाही। त्याप्रमाणे सर्वात श्रेष्ठ व्रत एकादशी व्रत आहे। ऐका, सर्व पर्वतांचा राजा हिमालय, सर्व पुराणांचा राजा श्रीमद भागवत आहे, सर्व नदींमध्ये श्रेष्ठ नदी गंगा नदी आहे। त्याप्रमाणे सर्व व्यसनांमध्ये राजा, म्हणजे वाईट गोष्टीमध्ये सर्व व्यसनांचा राजा मद्यपान म्हणजे दारू आहे। तस त्याप्रमाणे सर्वात व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत एकादशी आहे। म्हणून तुकोबा म्हणतात, एकादशी व्रत सोमवार न करती कोणत्याची गती होईल नेनो 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीसी
व्रत सार. तुकोबरा म्हणतात बाबा अरे का रोज एकादशी येते काय? नाही, 15 दिवसानं येते. एक म्हणला महाराज एकादशीचा उपवास करायचा ना, मग आम्हाला वाटलं त्या दिवशी करू. एकादशीचा करायचा आहे ना, मग आम्हाला वाटेल त्या दिवशी. नाही बाबा, आम्हाला वाटेल. शास्त्राने सांगितलं त्या दिवशी एकादशी तिथी ज्या दिवशी असेल त्या दिवशी. हां, एकादशीच्या व्यतिरिक्त उपवास केला तर आयुर्वेदाच्या दृष्टीने, आयुर्वेदिक शास्त्राच्या, शास्त्राच्या दृष्टीने तो लंघन ठरेल. हां, लंघनसुद्धा आयुर्वेदात सामान्य व्रत नाही बरं. लंघन हा सर्व तापांवरचा रामबाण औषध. लंघन जर माणसाला महिन्यामध्ये 15 दिवसातून, आठवड्यातून लंघन जर घडलं. लंघन शब्दाचा अर्थ काय आहे की म्हणजे आपण दररोज आहार घेतो त्याच्या म्हणजे 1/4 भागसुद्धा न घेणे, 4 आणेसुद्धा भाग न घेणे, नुसतं पाण्यावर दिवस काढणे. 1 दिवस 1 रात्र 24 तासाचं लंघन जर केलं तर त्याला 15 ते 20 दिवस त्याला सर्व आहार पचवता येतो. त्याची पचनशक्ती वाढते आणि अंगातले सर्व दोष शरीरातले निघून जातात. म्हणून आयुर्वेदामध्ये लंघन हा सर्वात श्रेष्ठ उपाय सांगितलेला आहे. सर्व रोगांवरचा रामबाण औषध आहे. आणि ते शास्त्र म्हणजे संप्रदाय जो विचार करतो हा काही उगीच नाही. एकादशी म्हणजे धर्मशास्त्र म्हणून नाही, शरीराचं सुद्धा शास्त्र त्यामध्ये दडलेलं आहे. त्याच्यामध्ये विज्ञान आहे. आणि आज विज्ञानाने सुद्धा संशोधन केलं आहे. आयुर्वेदाच्या प्रक्रिया मधल्या या काळामध्ये आपण विज्ञानाच्या मागे लागून आपला आयुर्वेद आपण विसरलो. त्याचे दुष्परिणामसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण शेवटी यावं लागेल त्यावरच, कारण जुनं ते सोनं आहे. आमचे वैकुंठवासी, आमचे ज्येष्ठ शिक्षक गुरुबंधू वैकुंठवासी ते नेहमी सांगायचे, सोपानबुवा खरबळीकर, सोपान महाराज इंगळे खरबळीकर, विशाल महाराज त्यांचे चिरंजीव आता इंगळे, त्यांचे वडील सांगायचे नेहमी, जुनं गेलं नवं आलं. पण जुनं किती जाऊ द्या, नवं किती येऊ द्या, जुन्याशिवाय जमणार नाही. जुन्याचा आधार घ्यावाच लागेल. आता दृष्टांत सांगत बसणार नाही. ते नवे दृष्टांत सांगायचे, एका म्हाताऱ्याचा लग्नाचा दृष्टांत, पण मी तो सांगणार नाही. आता आपला विषय प्रमुख तो नाही. तर जे जुनं आहे आयुर्वेदाने सांगितलं. आयुर्वेद आपला मूलगामी, समग्र आणि मूलगामी विचार करणारा आयुर्वेद आहे. शरीराचा विचार आयुर्वेदात. त्याच्यात लंघन सांगितलं. मग आपल्या मनाप्रमाणे उपवास केला तर चालेल का? कोण्या दिवशी नाही. कारण मानवी जीवन जर सुसंस्कृत म्हणजे सुखमय जर बनवायचं असेल तर या मानवी जीवनामध्ये स्वास्थ्य आणि स्वस्थपणा दोन्ही जर प्राप्त करून घ्यायची असेल तर एकमेव पर्याय शास्त्र. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित भगवान सांगतात 17व्या अध्यायामध्ये. तरी कृत्याकृत्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी. शहाण्या माणसाने शास्त्राच्या बाहेर वर्तन करू नये. आणि शास्त्र बाह्य जीवन ज्याचं आहे, स्वैर जीवन ज्याचं जगणं चालू आहे, त्याच्या जीवनामध्ये रोग आहेत, अशांतता आहे, दुःख आहे, त्याच्या जीवनामध्ये स्थिरता कधी पाहायला सापडत नाही. म्हणून सर्वच गोष्टी माणसाने पाऊल उचलून पुढे टाकायचं आहे तर त्याकरता शास्त्राचा विचार करावा. शास्त्राने सांगितलं तुमचं पाऊल उचलणं विष खाण्यापेक्षा बेहत्तर आहे, तर विष खाल्लेलं परवडेल, परंतु पुढचं पाऊल उचलू नका. पुढचं त्यावेळेस विष खाणं सुद्धा आपल्याकरता हितावह आहे. त्यावेळेस ते विष मारक ठरणार नाही, ते तारक ठरेल. याचा अर्थ त्याच्या मात्रा असतात. बराचसा विचार आहे. एवढा खोलात आपल्याला आयुर्वेदाचा सुद्धा विचार. मला सांगायचं लंघन. आता लोक विज्ञानाच्या मागे जाऊ नये असं नाही. विज्ञानही पाहिजे आणि अध्यात्मही पाहिजे. पण विज्ञान माणसाच्या जीवनामध्ये फक्त सोयी निर्माण करू शकते. पुन्हा वाक्य उच्चारतो, विज्ञान कितीही प्रगत झालं तर विज्ञान फक्त मानवी जीवनामध्ये सोयी उपलब्ध करून देऊ शकते, सुख उपलब्ध करून देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्याला झोप आवश्यक आहे. सुख कशाने मिळते? झोपेने. झोपण्यासाठी बेडिंग, इंग्रजी भाषेत ज्याला म्हणतात, आथरून पांघरून आपल्याला हवं तसं आणता येईल. पलंग, सोन्याचा, हिऱ्या माणिक मोत्यांनी जडवलेला चंदनाचा पलंग आणता येईल. मखमलीची, रेशमाची
कारसडच्या रुवाच्या गाद्या आणता येतील, बिस्तर चांगला आणता येईल आपल्याला आथरून पांघरून, पण झोप मिळते का कुठं बाजारात? नाही. विज्ञानानं ह्या बाबती उपाय आपल्याला उपकरणं मिळवता येतील, परंतु सुख मात्र झोप मात्र कुठं मिळते का कुठं बाजारात? असं कुठं आहे का आमच्याकडे झोप मिळेल? कुठलं दुकानावर पाठी आहे का? नाही. झोपे आडनावाच्या माणसाचं दुकान असेल परंतु झोप मात्र मिळत नाही. त्या झोपेंना सुद्धा झोप लागते की नाही हा प्रश्न आहे. विनोदाचा भाग वजा करा. विज्ञानाचे आपण जास्त विज्ञानाच्या आहारी जातोय आणि विज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे शास्त्राचा आपण तिरस्कार करू पाहत आहोत, शास्त्राला आपण विसरतो आहोत. परंतु शास्त्र माणसाच्या जीवनात सुख प्राप्त करून देणारं आहे. माणसाच्या हिताचा विचार कुठं जर केला असेल तर ते शास्त्रामध्ये केला. ज्ञानोबारा सांगतात, तरी हितापासोनी काढिती अहितापासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगात. तुम्ही सांगा, आईला आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं वाटते का? नाही. मग ती आई प्रसंगाला रागवत जरी असली तरी मुलाच्या हिताकरता. तसं शास्त्राने प्रसंगाने आपल्याला जे सांगितलं आहे ते माणसाच्या हिताकरता. असो, एकादशी व्रत हे शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत सांगितलेलं आहे आणि ते व्रत करायचं. कारेन करसी व्रतसार, तुकोबराय म्हणतात शास्त्रच आहे. तुकोबरायांची वाणी हे शास्त्रच आहे. कारण श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठानुनी जगा देत वडील जे वडील श्रेष्ठ आहे, अनुभवी आहे, साक्षात्कार ईश्वराचा झालेला, शास्त्र कंठस्थ केलेला, आत्मानुभव घेतलेला आहे, त्यांनी आपल्याला आचरणातून सांगितलं आणि माणसाच्या कल्याणाकरता सांगितलं की बाबा कारेन करसी व्रतसार. एकादशी हे सर्व व्रताचं सार आहे, श्रेष्ठ आहे. मग एकादशी करावी अशी हरिदिनी आहे. आणि नाथ महाराज भगवंताच्या मुखामध्ये शब्द घालतात, भगवंताचं मनोगत सांगतात. मी जो एकादशीचा नित्य व्रतधारी, मी नांदे त्याची घरी, सर्व व्रताची पैशिरी एकादशी माझी. मधलं एक सुटलं आठवलं नाही म्हणून. सर्व व्रताची शिरी एकादशी पै माझी. सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असणारी एकादशी जी आहे ते नाथ महाराज म्हणतात, भगवान म्हणतात की माझं व्रत एकादशी आहे. असं श्रेष्ठ असणारं भागवतांचं परमव्रत एकादशी आहे. आणि त्या एकादशीच्या दिवशी आज योग दिवस 20वा, सारात सार एकादशी. आणि एकादशीच्या दिवशी भगवंताचं नामचिंतन, उपवास करावा. जर कोणाची कदाचित एकादशी नसेल तर त्यांना हात जोडून विनंती आहे, समोर बसलेल्यांची तर सर्वांची एकादशी आहेच, नित्याची आहेत, परंतु ऑनलाईनवर कदाचित कोणी ऐकत असतील, तसं तुम्ही करत नाही असा माझा अजिबात दावा नाही. परंतु कदाचित तुम्हाला भुलून जर तुमची चुकली असेल किंवा करत आठवत नसेल एकादशी कधी आहे, तर या एकादशीचं जाऊ द्या. परंतु पुढच्या एकादशीपासून धर्मशास्त्र म्हणून नसाल पाळत तर नका पाळू, पण कमीत कमी आरोग्यशास्त्राकरता, स्वतःच्या शरीराकरता सुद्धा तरी एकादशीचं व्रत, आणि तेही भरपूर फराळ करून नाही, करायचं असलं आता होतच नसेल तर तेही केलं. फराळाच्या मिसे धनी घेसी. आपण फराळ नाही तरी असंच करतोय, फराळाच्या मिसे धनी घेसी. 15 दिवस एकादशी, फराळाच्या मिसे धनी घेसी. 15 दिवसातून एक एकादशी देते. ती किती मी म्हणतो जेवणापेक्षा इतर दिवसापेक्षा एकादशीचा खर्च जास्त आहे. एकादशीच्या दिवशी फराळ किती सूर्योदय होते तेव्हापासून. मी याच्या पुढचं सांगतो. एकादशी असली ना, अगोदरच्या दिवसापासून त्याला इंजेक्शन दिवस सुरू होतात घरचे. मग ते घरची बाई म्हणते, म्हणजे उद्याची एकादशी आहे बरं, भरपूर जेवण करून घ्या. म्हणजे दशमीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी, आज एकादशी आहे भरपूर फळाचं करा, आज एकादशी आहे भरपूर फराळचं करा. सकाळपासून आता किती, मी तर सांगतो वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब त्या काळात म्हणतात की आताच्या एकादशा ह्या रंगीत एकादशा, रंगीत संगीत एकादशा झाल्या. सर्वच पदार्थ, मसाला डोसा उपवासाचा, शेव हे तर आता परमनंट झाले. चटण्या काय, चटणी बाकीची नसेल पण बदाम, शेंगदाण्याची अवधी बदामची असते. म्हणजे असतात असे सर्व. भाऊ तुम्हाला नवल वाटेल, आश्चर्य वाटेल. आम्ही स्वतः पाहिलं आहे. आम्ही आळंदी क्षेत्रामध्ये असताना गोकुळ अष्टमीच्या सप्ताहाला फलटणला जायचो. फलटणला अप्सरा नावाचं एक म्हणजे कपड्यांचं दुकान आहे.
त्या घराचं वैशिष्ट्य त्यावेळेस 75 लोकांची फॅमिली, 75 लोकांचं कुटुंब एका घरी एका केंद्रात नांदतं. अजूनसुद्धा मागे भेटले होते 2 वर्ष अगोदर, तर आता त्यांच्या घरातले सभासद आणि दुसरे सर्वचे सर्व एका पंगतमध्ये बसतात जेवायला. काय एकोपान सर्वांचा व्यवहार 75 लोकांचा, म्हणजे ही गोष्ट 2003-4ची आहे. त्यावेळेस त्यांच्या घरी 75 लोक, आता त्यांचे वाढले असतील. एवढं कुटुंब एकत्र, आणि खरी भारताची संस्कृती कुटुंब पद्धती आहे. हे विभक्त कुटुंब आता दरिद्री कुटुंब पद्धती निघाली, त्याचे दुष्परिणामसुद्धा पाहायला मिळतात. जाऊ द्या तो विषय. मला काय सांगायचं आहे, तर तिथं त्यांच्याकडं गोकुळ अष्टमीच्या उपवासाचा दिवस त्यांनी स्वीकारलेला होता फराळाचा. तर फराळाला तिथं तुम्हाला सांगतो 27 पदार्थ खाल्ले होते भाऊ. आता तुम्ही म्हणाल महाराज काय काय खाल्ले होते सांगा. आता वयोमानानं नाही आठवत आणि पुष्कळ पदार्थ होते, भरपूर पदार्थ होते. आणि ते सांगितले तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. तुम्ही उद्या फोन करून विचारसाल महाराज सांगा मलाच माहिती नाही, तर खायचा अधिकारी होतो मी. चला, म्हणजे अशा प्रकारचं उपवासाचे सुद्धा आता अनेक पदार्थ उपलब्ध आहे. आणि आपण असं फराळचं करून का होईना राहत नसेल तर येता जाता चर, पण एकादशी कर. म्हणून माझी विनंती आहे, ऑनलाईन ऐकणारी कोणी मंडळी असतील तर आपला उपवास होत नसेल तर पुढच्या एकादशीपासून आपण सुद्धा एकादशीचं व्रत करा. शारीरिक दृष्टीने सुद्धा चांगलं आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने पुण्य होतं, भगवंताची प्रसन्नता प्राप्त होते. एवढा प्रदीर्घ प्रस्ताविक आज मांडण्याचं कारण आजची ही एकादशी आहे. एकादशी व्रत श्रेष्ठ व्रत आहे, म्हणून सर्वांनी एकादशीचं व्रत करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, संतांची संगती, संतांच्या विचारांची संगती करावी आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यावं. एक वाक्य धाडसानं आणि अनुभवातून बोलेल, संतांच्या आधारानं बोलेल. ज्याच्या जीवनामध्ये शास्त्राचा आणि संत वाङ्मयाचा सहवास आहे त्याचं जीवन भरकटलेलं तुम्हाला कधीच सापडणार नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये शास्त्राचा संत वाङ्मयाचा कधी संबंधच आला नाही, अशांच्या जीवनामध्ये समाधान आपल्याला स्वप्नात सुद्धा शोधून पाहायला सापडत नाही. तात्पुरतं मिळत असेल त्याला समाधान म्हणायला शास्त्र आम्ही तयार नाही. तर अशा प्रकारे एकादशीचा व्रत श्रेष्ठ व्रत आहे आणि ते एकादशीचा आजचा व्रत आणि क्रमप्राप्त झालेली सेवा प्राप्त असलेला आजचा हा विषय आपल्यासमोर असा आहे. कालच्या कथेचं अनुसंधान, कालच्या विषयाचं अनुसंधान असं आहे, भगवंताने जडमूड झालेल्या आपलं कर्तव्य आणि आपलं स्वस्वरूप विसरलेल्या ब्रह्मदेवाला त्याच्या स्वस्वरूपाची जाणीव व्हावी आणि स्वकर्माची, स्वधर्माची, स्वकर्तृत्वाची जाणीव व्हावी. एवढ्याकरता भगवंताने सच्चिदानंद घन असणारा आपला जो देह आहे, ऐका, त्याचा विचार पुढे होणार आहे, परंतु मुद्दाम नुसता शब्द वापरतो. भगवंताचा देह हा चैतन्य घन आहे, तो पाप पुण्यातीत आहे, शुद्ध आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याचं जर दर्शन घडलं तर परमात्म्याच्या दर्शनाने माणसाला, जीवाला ज्ञान हे सहज घडतं. आणि म्हणून भगवंताच्या मनात आपल्या मुलाविषयीची करुणा निर्माण झाली. कारण ब्रह्मदेव कोण होता? ब्रह्मदेवाचा भगवान कोण होते? म्हणा ना पप्पा. पप्पा नाही, वडील होते. ते आताची भाषा आहे पप्पा, वडील होते. आणि त्यामुळे वडील असल्यामुळे आपल्या मुलाचं हित व्हावं. कारण ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, भगवंताने स्वतः शब्द वापरला. भगवान ब्रह्मदेव भगवंताचे चिरंजीव, आणि त्याच्यामुळे आपल्या मुलाचं हित व्हावं एवढ्याकरता भगवंताने आपलं जे निज स्वरूप आहे ते निज स्वरूप दाखवण्याची इच्छा केली. या लागे श्रीनारायण द्यावया निजात्मशुद्ध ज्ञान, आपुली निज मूर्तीची घन तिचे दर्शन देऊ पाहे. भगवान मनामध्ये विचार करतायत की याला ज्ञान देण्या, ब्रह्मदेवाला ज्ञान देण्याकरता आपल्या चितघन असणाऱ्या ज्ञानस्वरूप, चैतन्य स्वरूप असणाऱ्या देहाचं दर्शन ब्रह्मदेवाला करून द्यावं. आणि तेवढ्याकरता श्रीनारायणाची मूर्ती देखताची स्फुरे स्फूर्ती, तोची इतिहास परीक्षिती, ज्ञानगर्भस्थिती शुक सांगे. तोच इतिहास शुकाचार्य सांगतात. कुठला? श्रीनारायणाची दिव्य मूर्ती, दिव्य तिथी देवा.
दिव्य द्योतनाथ देव हा अशी एक व्युत्पत्ती, म्हणजे दिव्यता देणारा जो आहे, दिव्य स्वरूप आहे, दिव्यता प्रदान करणारा आहे, तो दान करणारा, दिव्यतेचं दान करणारा जो आहे तो परमात्मा, ती दिव्य मूर्ती प्रभूची, भगवंताची, नारायणाची. आणि ती मूर्ती भगवान म्हणतात की ती मूर्ती देखताची स्फुरती, म्हणजे त्या परमात्म्याला पाहिलं की आपला आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. आणि जी देहावर वृत्ती आहे ती वृत्ती निघून जायला क्षणार्धाचा सुद्धा निमिष मात्र सुद्धा लागत नाही. तुकोबाराय एक वेगळ्या भावनेतून तुकोबाराय परमात्म्यासमोर घेतात आणि देवाला म्हणतात, देहभाव हारपला पाहता विठ्ठला. हे परमात्मा विठ्ठला पांडुरंगा तुला पाहिलं आणि माझा देहभाव विसरला. म्हणजे मी जी देहावर वृत्ती होती, मी देहाला मी म्हणत होतो, देह संबंधी पसारा माझा म्हणत होतो, तो माझा देहभावच आता विसरून गेलो. कशामुळे? तुझं पाहता विठ्ठला. देवा तुला पाहिल्याबरोबर, म्हणून परमात्म्याला पाहिल्यानंतर जे आपलं मूळ स्वरूपाचं स्फुरण आहे, मूळ स्वरूपाचं ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्याला होतं. कारण परमात्मा आणि आपण वेगळे नाही. तो कसा आहे, मी काल बोलून गेलो, तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज. तो सगुण असला तरी मूळ रूप कोणाचा आहे? निज म्हणजे आत्मस्वरूप कोण आहे? तो परमात्मा सगुण असलेला, परमात्मा निर्गुण असणारा पांडुरंग परमात्मा आपलं मूळ स्वरूप आहे. आणि त्याचं सगुणाचं दर्शन झालं की सगुणाच्या दर्शनातून माणसाला स्वतःच्या स्वरूपाची जाणीव होते. भगवत दर्शनाने आपल्याला आपल्या ज्ञानाचं स्वस्वरूपाचं ज्ञान होतं, स्फुरण होतं. आणि म्हणून भगवंताच्या मनात आलं. आणि शुकाचार्य भगवान नाथ महाराज म्हणतात, किती नारायणाची दिव्य मूर्ती, ज्या मूर्तीने ज्ञान प्रगट होतं अंतकरणामध्ये, स्मरण होतं, तेच ज्ञान आता तोच इतिहास जो भगवंताने ब्रह्मदेवाला आपलं दिव्य रूप दाखवलं, म्हणजे त्याला ज्ञान दिलं, तोच इतिहास राजा परीक्षिताला वैराग्याचे शिरोमणी मुकुटमणी, वैराग्य शिरोमणी श्री शुकाचार्य महाराज मुनी तो ज्ञानगर्भितार्थ राजा परीक्षिताला सांगतायत. असा इतिहास कालपर्यंत असा कथेचं अनुसंधान आलं. आता पुढचं अनुसंधान कालच्या विषयाचा गोषवारा असा झाला. आणि आता पुढे तोच विषय, आता पुढे जो आहे या 9व्या अध्यायातला श्लोकाला नाथ महाराजांनी श्लोकाचा आधार घेऊन या ग्रंथाची भूमिका, इतिहास 4 श्लोक सांगायला इतिहास काय कारणीभूत होता तो सांगितला. म्हणजे काय, श्रीमद भगवद्गीतेचा उदाहरणादाखल आपण विचार करू. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने जे तत्वज्ञान सांगितलं ते पहिल्या अध्यायात नाही. आचार्यांच्या, सर्व संत विद्वज्जनांच्या, टीकाकारांच्या मतानुसार श्रीमद भगवद्गीता ग्रंथाला सुरुवात धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रेपासून झालेलं आहे. परंतु शास्त्राला सुरुवात गीताशास्त्र हे जे आहे हे पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात नाही. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून तर दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत भगवद्गीतेची गीताशास्त्राची जी भूमिका आहे, ज्याला पार्श्वभूमी म्हणतात, ती पार्श्वभूमी, ती भूमिका म्हणजे हे शास्त्र सांगण्याचं कारण काय झालं, निमित्त काय झालं, तो उद्देश काय होता, त्या उद्देशाचा विचार याच्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकामध्ये सांगितल्या गेला. ग्रंथाला सुरुवात धर्मक्षेत्रे धृतराष्ट्रांच्या प्रश्नाने आहे. धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजया. मामकः माझे, मी काही गीता सांगायला नाही बसलो बरं आता, परंतु मला पार्श्वभूमी सांगायचे, माझे आणि पांडूचे मुलं कुरुक्षेत्रावर गेल्यानंतर, कुरुक्षेत्र जे धर्मक्षेत्र आहे त्या धर्मक्षेत्रावर गेल्यानंतर काय करते झाले, काय करायला गेले. मला जर विचारलं असतं तर मी सांगितलं असतं एकादशीचं फराळ करते झाले.
अरे कुरुक्षेत्रावर युद्धभूमीवर गेल्यानंतर तिथं काय प्रवचनाला बसतील ते, तिथं काय जेवायला गेले, युद्ध करण्यासाठीच गेले. परंतु विनोदाचा भाग वजा करा. त्या प्रश्नाचं उत्तर आणि तिथून मग संजय त्याने दिव्य दृष्टीने, व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टीने जो विचार सांगितला तो संजयाने तिथं सांगितलेला बराचसा विचार आहे. तर भगवंताने शास्त्र जे सांगितलं ते शास्त्र 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून श्री भगवान वाच अशोश्चानन वसोचस्वम प्रज्ञावादांश भाससे गतासु न गतासूंश्च नानुशोचंती पंडितः. अर्जुनाला जो विषाद म्हणून पहिल्या अध्यायाची अवतरणिका देताना व्यास महर्षी सांगतात, अर्जुन विषाद योगो प्रथमोध्याय. अर्जुनाचा विषाद योग आहे. त्याच्यात काय आहे, योग जरी असला परंतु त्या विषादाचा विचार जर माणसाने केला तर त्या विषादातून सुद्धा माणसाला वैराग्य निर्माण होऊन ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. एवढा त्या व्यासांच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे. अर्जुनाचा विषाद सुद्धा जीवाला मार्गदर्शक आहे. म्हणून ती भूमिका आहे. जशी भूमिका आहे एवढ्या अध्यायामध्ये, एवढ्या श्लोकांमध्ये 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत सांगितली गीताशास्त्राची, तशीच भूमिका 32व्या श्लोकापर्यंत म्हणजे 31व्या श्लोकापर्यंत 9व्या श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदाच्या 9व्या अध्यायाच्या 1 ते 31 श्लोकापर्यंत चतुश्लोकी भागवताची भूमिका सांगितली. की काय प्रसंग होता, ते 4 श्लोक सांगण्यामागचा काय हेतू होता, कोण्या उद्देशाने सांगितला, त्याचा पूर्ण विचार आता या 31 श्लोकांमध्ये आणि त्या 31 श्लोकांवर नाथ महाराजांनी केलेल्या भाष्यामध्ये आपल्याला किती दिवसात सांगता येईल हे मात्र निश्चित सांगत नाही. ते आईस आहेत, ते स्वतंत्र आणि ते शक्ती, ते विचार फक्त आईचे सूत्र आईसाहेबांकडे आहे, श्रीगुरूंकडे आहे. आईसाहेब आणि श्रीगुरू ज्या या मॉडेलच्या माध्यमातून, या शरीराच्या माध्यमातून जेवढ्या दिवसात जे बोलून सेवा करून घेतील ते त्यांच्याच शक्तीने, त्यांच्याच प्रेरणेने आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपलं काहीच नाही आहे, ते सर्व श्रीगुरूंचं आहे, आईसाहेब मुक्ताईंचं आहे. आणि जाणकार असणाऱ्या सर्व श्रद्धावान भाविक श्रोतृसज्जनांची कृपादृष्टीवर हा सर्व भाग अवलंबून आहे. आणि म्हणून आता जो इतिहास नाथ महाराज सांगतात तोची इतिहास परीक्षिती ज्ञानगर्भ स्थिती शुक सांगे. ज्ञानावस्था परिपूर्ण झालेली, ज्ञानाने परिपूर्ण ओथंबून गेलेलं जीवन ज्यांचं आहे, वैराग्य ज्यांच्या ठिकाणी कडक वैराग्य आहे, असे वैराग्य शिरोमणी शुकाचार्य तो इतिहास राजा परीक्षितीला सांगतात. आता राजा परीक्षित कोण होता हा तर परिचय करून द्यायची गरज नाही. आणि एवढा बारीक विचार करायला आपण काही श्रीमद भागवत कथा लावलेली नाही. कथा असली तर कथेमध्ये आपल्याला त्याचा बारकाईने विचार करावा लागतो. आता आमची मंडळी एवढाही विचार करते की नाही ते देवाला माहिती आणि श्रोतृगणांना माहिती. परंतु आम्हाला ज्यांच्याकडे शिकण्याचा योग आला ते आमचे श्री गुरुचरण नेहमी म्हणायचे की भागवतकार काय सांगतात भागवतामध्ये हे काहीच समजत नाही. मूळ भागवताचा विषय बाजूला राहतो आणि दुसऱ्याच गोष्टी, ज्यानं दक्षिणा वाढेल आणि ज्याने धान्य वाढेल हाच विचाराच्या गोष्टी भागवतामध्ये जास्त पाहते. त्यांच्या भाषेत पाल्लाड आणि पानसट गोष्टी सांगतात. परंतु भागवताचा जो मूळ विषय, माझे शब्द नाही बरं, ज्यांच्या चरणात जो राहून अभ्यास करण्याचा योग आला ते आमच्या गुरुचरणांचे शब्द आहे, श्रीगुरूंचे शब्द आहेत. महाराज सांगायचे, गुरुदेव सांगायचे की म्हणून आपण मुख्य आपल्याच्यानं होईल तेवढा आपण पथ्य सांभाळून विचार करावा. तर तशा गोष्टी आता पूर्ण सांगायच्या नाही. भागवत कथेचा जर विचार असला तर कथेमध्ये राजा परीक्षिती हा म्हणजे धर्माचा नातू, अभिमन्यूचा मुलगा. व्यवहारिक दृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने राजा परीक्षितांचा जर परिचय द्यायचा झाला तर धर्मशील कलीच्या कालाला सुद्धा आपल्या ताब्यात ठेवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये होतं, एवढी धर्मशीलता सामर्थ्य त्या राजामध्ये होतं, तो राजा परीक्षित आहे. ज्याला गर्भामध्ये भगवंताचं दर्शन झालं, भगवंताच्या दर्शनाकरता हजारो वर्ष साधना करून सुद्धा गिरी कपाटामध्ये जाऊन सुद्धा त्याला भगवंताचं दर्शन स्वप्नात होत नाही, त्याला प्रत्यक्ष गर्भामध्ये भगवंताचं दर्शन झालं. तो कमी भाग्यवान असेल, कमी अधिकाराचा असेल,
त्याच्यानंतर अखंड भगवंताचे मार्गदर्शन त्याला जीवनामध्ये मिळत राहिलं असं. आणि त्यातल्या त्यात उद्धाराचा समय जवळ आलेला असताना, आत्मकल्याणाची वेळ जवळ आली, अशा वेळेस अगदी शेवटच्या क्षणाला की आता देह संपणार आहे, अशा वेळेमध्ये वैराग्य शिरोमणी शुकाचार्यासारखा महात्म्यांची भेट होणं याला कमी पुण्य म्हणावं लागेल. कारण भगवत भक्ताची भेट होण्यासाठी कमी पुण्य लागत नाही, याच्यासाठी फार मोठं पुण्य लागत असतं. आणि ते पुण्य संपन्न असा राजा परीक्षित होता. बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा किरे चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने नित्यानंदू. नाथ महाराज म्हणतात, मोठा अभंग आहे नाथ महाराजांचा चौकडीचा. नाथ महाराज म्हणतात की एकदा समुद्र बाह्य हेळा सागर तरवेल, समुद्र सुद्धा तरुण जातील, चंद्रामृत सुखी सेववेल, असता जाता रवी जवेल. चंद्राचं अमृत सेवन करण्याची निसर्गामध्ये ताकद शक्ती फक्त ईश्वराने त्या चकोराला दिली. चकोरा चंद्रामृत फावले, ज्ञानोबारांनी वर्णन केलं. आपल्याला करता येतं का? नाही. परंतु एक दिवस आपल्याकरता राखीव आहे, कोजागरती म्हणजे कोजागिरी. त्या दिवशी जो जागा असतो नुसतं दूध पिण्यासाठी नाही, तर त्या दिवशी रात्रभर शास्त्रामध्ये फार मोठा विधी सांगितला आहे, तेवढा आपल्याच्यानं पाळत नाही. याच्यामध्ये खूप मोठा विधी कोजागिरीच्या व्रताचा सांगितलेला आहे. रात्रभर त्या दिवशी जागरण करावं लागतं. म्हणून आम्ही आळंदीमध्ये असताना परमपूज्य शांतीब्रह्म गुरुवर्य सर्वांचं आधार आणि आश्रयस्थान असणारं आता संप्रदायातलं एक उच्चतम व्यक्तिमत्व गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा पुढेकर. बाबांचे कीर्तन आम्ही कोजागिरीच्या दिवशी नेहमी बाबांचं कीर्तन संस्थेमध्ये ऐकायचो. जगजोगी जगजोगी जागी जागी बोलती, ते सांगायचे. को जागरती, कोण जागा आहे, म्हणजे संतांनी सर्वांना काय देतात, त्या कोजागिरीचा अर्थ आहे को जागरती, कोण जागा आहे, कोण जागा आहे. और जो पाहिला तो झोपलेला जातो. म्हणे महाराज वेडे झाले काय, आम्ही झोपलेल्या प्रवचन ऐकून राहिलो, तुम्ही म्हणता झोपलेल्या आहे. अरे स्वस्वरूपाच्या दृष्टीनं झोपलेलेच आहे. साधू महात्मा आपण प्रपंचाच्या बाबतीत जागी आहे, विषय सेवनाच्या बाबतीत जागी आहोत, प्रपंच करण्यासाठी आपण जागी आहोत, परमार्थ करण्यासाठी पाहिजे एवढं जागी नाही. आपण प्रवचन कीर्तन ऐकत असू, नाही करत असू, तरीही आपली वृत्ती, तुम्ही सांगा इथं आपण आहे, याच्यानंतर आपली वृत्ती काय होते हो? जे विचार ऐकतो, जे विचार सांगतो, ते विचार आपल्या ठिकाणी टिकून राहतातच का? नाही. प्रपंचाच्या गोष्टी आपल्या डोक्यात घुसतात. कारण आणि हा दोष आपला अनेक जन्माचा आहे. अनेक जन्मापासून आपल्या अंतःकरणावर तेच संस्कार पडत आले नो. म्हणून नाथ महाराज म्हणतात, अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताचे ठाई, वारंवार देही सेविता. अनेक जन्माचे संस्कार विषय सेवनाचे आहे, एका जन्मात जातील ते नाही. हो, मी म्हणतो भांड 15 दिवसाचं खरगट भांड आहे, एका धुण्यानं निघणार आहे का? तसं हे अनेक जन्मातलं भांड खरगट झालं आहे ना विषय सेवन करण्यानं, एका जन्मात जाणार आहे का? याच्यासाठी बहुनाम जन्म ना म्हणते, अनेक जन्म घ्यावे लागतात अशी साधना करण्याकरता. तर असं त्या आपल्यावर संस्कार आहेत. आणि म्हणून आपण स्वस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर झोपलेलंच आहोत. या निशा सर्वभूताना तशाम जागृती संयमी. जो रात्रीमध्ये विषयाच्या बाबतीत झोपलेला आहे तो साधू. जिथं संसारी लोक झोपलेले असतात तिथं साधू माणूस साधक हा जागा असतो. आणि जिथं जागा साधक असतो तिथं संसारी प्रापंचिक लोक झोपलेले असतात. आपण प्रपंचाच्या दृष्टीने झोपलेले आहे म्हणून आपल्याला जागायला. मला काय सांगायचं आहे, त्या कोजागिरीच्या दिवशी आपल्याला फक्त आपण चंद्रप्रकाशामध्ये, चंद्रकिरणामध्ये कोजागिरीच्या दिवशी जर आपण दूध तापवलं तर त्याच्यामध्ये त्या प्रकाश याचे चंद्राच्या प्रकाश किरणातून म्हणजे अमृतकण पाझरत असतात. ते त्या दिवशी आपल्याला सेवन करता येतात. परंतु एका दिवसाचं भाग्यानं मिळालं तर
मिळालं, वाट्यावर प्रसाद आला तर आला, जागं असलं तर. परंतु चकोराला केव्हाही म्हणजे चंद्राकडे पाहिलं की चंद्राचं किरण आले की त्याला चकोरा चंद्रामृत भावले, त्याला चंद्रामृत सेवन करता येतं. ते जसं कठीण आहे माणसाला सेवन करणं, तसं संत भेट होणं अवघड आहे. माणसाला सोपं आहे काय? अशक्य नाही, अशक्य अजिबात नाही, परंतु अवघड आहे. ते भेट होणं अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेवलं, असता जाता रवी धरवेल. रवी म्हणजे सूर्य. काही लोक असता म्हणतात, असता जाता रवी धरवेल. नाही, असता जाता म्हणजे तो मावळत असताना त्याला धरता येईल. कसं काय धरता येईल? उगवत्या सूर्याला जर धरता येतं तर मावळत्याला धरता येणार नाही. तरुण माणसाला जर आटोक्यात, म्हाताऱ्याला काय नुसतं हातानं धरून ठेवलं तरी म्हातारा आटोक्यात. तसा सुरुवातला सूर्य तसा होत नाही. फक्त दृष्टांताकरता शब्द ध्यानात घ्या. सूर्य उगवताना तरुण असतो आणि खाली जाताना मावळत असताना थोडाफार म्हातारा होतो. असं धरागृहीत त्याला मावळत्याला धरता येणार नाही. तर त्याप्रमाणे सूर्य म्हणजे आता याच्याही कथा पुराणामध्ये आहेत. शांडिल्य नावाच्या प्रतिव्रतेने सूर्याची गती थांबवली होती नव्हा. भगवंताच्या वेणूने सूर्याची गती थांबली होती. आणि भागवतामध्ये भागवत महात्म्य सांगत असताना गोकर्णाने सुद्धा उपाय विचारण्याकरता सूर्यनारायणाची स्तुती केली. त्यावेळी क्षणभर सूर्यनारायणाची गती स्थिर झाली होती. अजून सांगू, कुंती मातेने कुमारी अवस्थेमध्ये दुर्वासांच्या कृपेने त्यांना मिळालेला जे मंत्र होते त्या मंत्राचा प्रयोगाखातीर सूर्याच्या मंत्राचा जप केला होता तर क्षणभर सूर्य थांबला होता. म्हणजे सूर्याची गती थांबवता बरेच अजून मला पुरावे देता येतील, पण मला काही अभ्यास नाही दाखवायचा, माझा तसा अभ्यासही नाही. परंतु आहे ती प्रेरणा मिळते, ते सर्व माझ्याकडे याच्यात आहे म्हणून बोलतोय प्रकाश ज्योतामध्ये. तर अशा प्रकारे असे अनेक आपल्याला दृष्टांत पुरावे देता येतील. सूर्याची गती थांबवता येते. त्याला सूर्याला मावळत्या सूर्याला सुद्धा असता जाता रवी धरवेल, त्याला सुद्धा धरवता येईल. आणि एका कवीची संकल्पना आहे, बुडत्यासी हात द्यावा. 2 अर्थ 2 शब्द श्लेष आहे. आमच्या गुरुजींनी शाळेत सांगताना सांगितलं होतं, बुडत्यास हात द्यावा. म्हणजे जो पाण्यात बुडत आहे, हिताच्या बाबतीत बुडत आहे, त्या माणसाला वर काढण्यासाठी, उद्धार करण्यासाठी आणि त्या सूर्याकडे पाहून सूर्य तर कवी म्हणतो, संकल्पना करतो, बुडत्यास हात द्यावा. म्हणजे सूर्य बुडायला लागला तर त्याला सुद्धा हात देण्याचा प्रयत्न. हा एक शब्द श्लेषातून कवीचा भाव आमच्या गुरुजींनी शाळेत शिकत असताना सांगितला होता. म्हणजे त्या बुडत्या सूर्याला सुद्धा, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला सुद्धा थांबवता येईल. परी साधूची भेटी न होईल गा. समुद्राला तरून जाता येत नाही, लांबवत नाही जास्त, तरीही ते सुद्धा अशक्य असणाऱ्या गोष्टी घडतील. याच्या पुढे अजून नाथांनी ओवीचं सांगितलं. मग भेटणारच नाही का? भेटतात. कशाने? निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्याची सातो वाती, तई होय भेटी हरिप्रियाचे, अर्थ काम चाड नाही चित्ता, मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेनता, साधू भेट देती तया अवचिता रे. नाथ तुकोबाराय उत्तर देतात. नाथ महाराजांनी विचारलं, ऐसे कैश्याने भेटती ते साधू? तुकोबाराय म्हणतात, आम्ही आहोत ना उत्तर द्यायला. ऐसे ऐशियाने भेटती ते साधू. कशाने भेटतात? तर अर्थ काम चाड नाही चित्ता, मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी वरती समाधानी जाणून नेतता, साधू भेट देती तया अवचितारे. म्हणजे अचानक त्याला भेट देतात. कोणाला? आता एवढा विस्तार करायचा म्हटलं तर याला हा स्वतंत्र प्रवचनाचा, स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे आणि तेवढी वेळ आपल्याला आता मुद्दा तो नाही. मला काय सांगायचं आहे, एवढी साधना, अर्थ काम चाड नाही चित्ता. मी फक्त शब्दार्थ काय सांगतो, भावार्थाने चिंतन करायला आपल्याकडे वेळ नाही. अर्थ काम चाड नाही चित्ता. ज्याच्या चित्तामध्ये अर्थाची चाड नाही आणि इच्छा नाही, म्हणजे आवडही नाही आणि अपेक्षा नाही. अर्थ पैसा, ज्याच्यासाठी सर्व लोक मरमर करतायत, त्याच्यासाठी प्राण घ्यायला, आईबापांचा मुलगा आईवडिलांचा प्राण घ्यायला कमी पाहत नाही, मागे पुढे पाहत नाही. आईवडील मुलाला खपवायला कमी करत
कशासाठी? पैशासाठी. नाथ महाराजांनी या धनाचा विचार सांगितला. याच्यासाठी किती माणसाच्या ठिकाणी धनाविषयीचा लोभ असतो याच्यासाठी जर पाहायचं असेल तर एकनाथी भागवताचा 23वा अध्याय कदरी आख्यान पहा. भिक्षुगीत ज्याला म्हटलं गेलं त्या भिक्षुगीतामध्ये धनाच्या करता लोक किती वेडे झालेले आहेत. नाही त्यातलेच किडे आहोत, कशाला आपण हे करायचं. सर्व त्याला साधू भेट होते. कोणाला? की त्या धनाविषयीची ज्याच्या अंतकरणात इच्छाच नाही. अर्थ काम चाड नाही चित्ता. काम शब्दाचा अर्थ एक दुसरा घेता येतो. त्या दिवशी सांगितला तसा विकारात्मक काम भोगण्याची सुद्धा आवड त्याच्या मनामध्ये नाही. आणि धनाची सुद्धा इच्छा शब्द अर्थ जर घेतला तर धनाची इच्छा व्हावी अशी सुद्धा आवड त्याच्या अंतकरणात नाही. अर्थ काम चाड नाही चित्ता. माना मान मोह माया मिथ्या. मान करेल कोणी, अपमान करेल हे सुद्धा त्याला माहिती नाही. माना मान मोह माया मिथ्या. त्याला मोह आणि माया हे सर्व त्याला कडून चुकला आहे. जगात सर्व काय आहे? मान अपमान हे सर्वच्या सर्व खोटी विद्या. साधू भेट देती तया अर्थ काम चाडणं माना मान मोह वरते समाधानी जाणून नेणता. त्याला सर्व कळालेलं आहे परंतु पिसे पण मिरवी जगा माझी. अर्धी ओवी सांगितली ज्ञानेश्वरीची 13व्या अध्याय. पिसे पण मिरवी सर्व चतुर आहे परंतु पिसे जगामध्ये वेड्यासारखा राहतो. असा असणारा तो जाणून नेणता. जाणून सामान्य माणसासारखा आचरण करतो. साधू भेट देती तया अवचितारे. त्याला भेट देतात. स्वतंत्र चिंतन आपल्याला करता येण्यासारखं आहे. आणि अशी साधना ज्याच्याकडनं घडलेली आहे त्याला साधू महात्म्याचं काय होतं? दर्शन. सेवा आणि सहवास भाग पुढचा आहे. फक्त साधू महात्म्याची दर्शन होण्याकरता एवढ्या गोष्टी आहेत. साधू भेट देती तया अवच. आणि राजा परीक्षित एवढे भाग्यवान आणि पुण्यवान होते की शुकाचार्यासारखा महात्मा सुद्धा राजा परीक्षितीला येऊन तत्वज्ञान सांगतोय. 6-7 दिवस रात्रंदिवस त्याला शुकाचार्यांचं सानिध्य प्राप्त होतोय. सहवास सेवा घडते आहे. त्यांच्याशी संवाद घडतोय. आत्मज्ञान प्राप्त होते. राजा परीक्षिती सामान्य असेल? एवढा मोठा राजा परीक्षित आणि त्या राजा परीक्षिताला शुकाचार्य. आता शुकाचार्यांचा अधिकार आपण काय सांगावा? शुकाचार्यांचा अधिकार आपल्या वाणीच्या पलीकडे. आपण नमन करत असताना म्हणतो मी फक्त श्लोकाचा उच्चार करून घेतो त्यांचा. यम प्रवजंतमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरकात आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेजो तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. अशा प्रकारचे असणारे शुकाचार्य. शुकाचार्यांची गोष्ट पुराणामध्ये खूप सुंदर आलेली आहे. शुकाचार्यांचं व्रत समाधी भंग करण्याकरता रंभेला इंद्राने पाठवलं तर त्यावेळेस तो फार मोठा खूप सुंदर संवाद आहे. मला खूप आवडतो तो संवाद. बऱ्याच वेळा आवडला कारण तो संवाद माणसाला एकदा प्रसंग आला जर असेल आपल्याला वेळ असेल तर मी म्हणतो आपल्याला जर प्राप्त झाला तो रंभेचा आणि शुकाचार्याचा संवाद एकदा वाचा. मी याचं पुढचं सांगेन. वाचत असाल तरच वाचा. वाचायचं असेल तरच वाचा. कारण वाचण्यासारखा माणसाला वैराग्य निर्माण करणार. चिरंजीव पद जसं नाथांचं वैराग्य प्राप्त करणाऱ्यानं तसं त्यातून म्हणजे आपल्याला वैराग्य विषयापासून परावृत्त करणारा इतिहास खूप सुंदर संवाद आपल्याला पाहायला सापडतो. तो आहे शुकाष्टक म्हणून मला वाटतं नाथ महाराजांचा ग्रंथ आहे शुकाष्टक. त्याच्यामध्ये त्याचा विचार आहे रंभाचा त्याच्यामध्ये शुकाचार्यांची काय वैराग्याची भाषा आहे. पराकोटीचं वैराग्य बोलता वाटे सोपे करणी करिता टीर कपे नव्हे. वैराग्य सोपा रे. वैराग्य सोपं नाही परंतु ते वैराग्याचे शिरोमणी शुकाचार्य होते. त्यांचा अधिकार काय सांगावा. शुकाचार्य म्हणजे काय? जन्मताची संसार तेजियला शुके तोचे निष्कलंक तुका म्हणे. अशा प्रकारे शुकाचार्य आणि त्यांचं वर्णन आपण काय करावं. फक्त एकच आता या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेविजे माथा हेची वले काय वानो आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीत. असे शुकाचार्य. त्या शुकाचार्य राजा परीक्षिताला हा इतिहास सांगतात की शुकाचार्य म्हणतात राजन काय त्या इतिहास काय आहे तो आता सांगतात. श्री शुक उवाच
आत्ममायामृते राजन् परस्यानुभवात्मनः न घटितार्थसम्बन्धः स्वप्नद्रष्टुरिवाञ्जसा. 9व्या अध्यायातला 2ऱ्या स्कंदातल्या 9व्या अध्यायातला पहिला श्लोक शुकाचार्य राजाला सांगतात. राजन. आता आपल्याला या श्लोकावर नाथ महाराजांनी विचार केलेलाच आहे. प्राकृत भाषेमध्ये आपण थोडक्यात फक्त याचा धावता अर्थ शब्दशः अर्थ याचा पाहायचा आणि पुढे नाथरायांच्या ओव्यांचं चिंतन आपण करायचं. तर याच्यामध्ये सांगतात राजन, हे राजा परीक्षिती, राजन परस्यानुभावस्य आत्मनः. त्या राजाला सांगतात की राजा, राजन स्वप्नद्रष्टुरिवांजस असा जसा हा, म्हणजे हे राजा, हा जो प्रपंच आहे ना, स्वप्नद्रष्टुरिवांजसा हा आत्ममाययामृते न घटितार्थ संबंध न घटितार्थ. अशा प्रकारचा हा अन्वय की राजन स्वप्नदृष्ट इवांजसा जसा, म्हणजे हे जे सारं जगत आहे ना, हे स्वप्नवत आहे. हे कसं आहे? स्वप्नाचं आहे. आणि स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये दिसलेला पदार्थ स्वप्नद्रष्टू रिवांजसा, म्हणजे न पदार्थ स्वप्न द्रष्टू सम्म पदार्थ संबंध न घटेत. त्या पदार्थाचा जो संबंध आहे, स्वप्नात दिसणारे पदार्थाचा माणसाचा काही संबंध असतो का? खरे आहेत का? मागे मी गुलाबजामचं लक्ष दिलं, आठवण करून दिली होती तुम्हाला. पण आज एकादशी आहे, तोंडाला पाणी सुटू देऊ नका. पुढे उद्या द्वादशीला ठेवा. अरे बुवा, पुढे ठेवा. स्वप्नात दिसलेले पदार्थ खरे आहे का? एक मनुष्य रस्त्यानं चालता चालता, आता भाग्य, कोणाचं भाग्य केव्हा कसं उजळेल हे काय कोण सांगता येते? स्त्रीस्य दैवम पुरुषस्य भाग्यम न जानाति देवा कुतो मनुष्य. स्त्रीचं चरित्र कसं आहे हे मनुष्य जाणू शकत नाही, तर देवही जाणू शकत नाही, तर मनुष्य काय जाणू शकेल? तसं माणसाचं दैव कसं आहे हे जर देव जाणू शकत नाही, तर मनुष्य स्वतः जाणू शकेल का? कोणाचं भाग्य कसं असेल हे सांगता येत नाही. त्याच्या कर्मानं त्याचं प्रारब्ध घडलेलं असतं. तर असं त्याचं दैव, हा एक मनुष्य असा झोपी गेला आणि झोपेमध्ये त्याचं भाग्य उजळलं. रस्त्यानं चालता काय झालं काय नाही, एक स्टेट बँकेची गाडी पुढे निघाली. आता ती सिक्युरिटी वगैरे पक्क असते, पण त्याचं भाग्य उदयाला आलं असेल तर त्याला काय इलाज आहे? त्याच्या भाग्यानं काय झालं, काय लॉक लागला नाही का, दणक्यांनी रस्त्यानं खुल्ला बँकेच्या त्या गाडीचा. रक्कम घेऊन चालली होती बँक, या बँकेतून म्हणजे मूळच्या तालुक्याच्या गावून शाखेमध्ये, खेडेगावावर शाखेमध्ये, आणि रस्त्यानं जाता जाता तो लॉक खुल्ला की काय, त्याच्यातून 5 लाखाचे बंडल खाली पडले. नवा पुऱ्या गुलाबी रंगाच्या करकरीत 2-2 हजाराच्या नोटा, 5 लाख खाली पडले. आणि गाडी पुढे निघून गेली. गाडीच्या मागे मोटरसायकल खटारा राजदूत घेऊन हा मनुष्य चालला, एक मनुष्य. पण कुठं चाललं हे सर्व विसरले. स्वप्नात, हे स्वप्नात चालू आहे. हा झोपला आणि झोपल्यानंतर याला स्वप्न पडलं. स्वप्नात बँकेची गाडी पुढे चालली आणि 2-2 हजाराच्या कोऱ्या करकरीत गुलाबी रंगाच्या नोटा, 5 लाखाची बंडल रस्त्यावर पडली. यानं मागणं हा खटारावर राजदूत घेऊन चालला होता. मागे पुढे पाहतोय तर समोरून कुठली गाडी येताना दिसत नाही. मागे पाहतो तर 1 किलोमीटरवर कोणी दिसत नाही. आजूबाजूला पाहतो कोणी दिसत नाही. आणि किती लाख आहे, किती आहे पैसे? 5 लाख. यानं काही मोजले नव्हते, पण त्यानं मोजल्यानंतरचे मी सांगतो तुम्हाला, कारण मोजताना मी होतो ना. हे सर्व स्वप्नात चालू आहे. तो मोजायला त्याने ती उचलली. गपचूप कोणी पाहत नाही म्हणून पिशवीमध्ये भरले, तिकीट टाकले आणि 90च्या स्पीडनं घरी आला. पत्नीला म्हणायला लागला, उघड दाळ उघड लवकर. हे कुठं चालू आहे? स्वप्नात. हे ध्यानात ठेवा. आणि पत्नीने पटकन दरवाजा, काय झालं म्हणे, स्वारी आज फार गडबडमध्ये. ते बोलू नको म्हणे, पहिल्यांदा दरवाजा बंद कर. आतून कडी लावली, मागच्या घरात चाल, लाईट लावला मागच्या घरात, आणि उभरली पिशवी. कशाची?
बंडल नोटांचे बंडल 2-2 हजाराच्या करकरीत बैस म्हणे समोर बसले. काय काहीच नाही. मोज म्हणे किती आहे ते मोजायला, ते मोजते, हा मोजतोय. आणि मोजता मोजता सर्व मोजले बुवा. पत्नीचं मोजून झालं आणि शेवटची गड्डी हा मोजतोय. कुठं? स्वप्नात. हां, हे लक्षात ठेवा पक्क. स्वप्नामध्ये शेवटची गड्डी मोजते. नेमक्या 5 नोटा मोजायच्या राहिल्या. तेवढ्यामध्ये पत्नीनं आवाज दिला, ओ उठा, काय झोपलात? आवाज दिला. आता जाग, आता स्वप्नीची चैले जाईल लया. जागल्याबरोबर ते स्वप्नातलं सर्व गेलं नाही निघून. आता स्वप्न झोपेतून उठवलं असं चांगलं जर स्वप्न असलं तर उठवल्यावर कोणाला राग येणार नाही. हां, याला राग आला, अशी थोबाडीत ठेवून दिली बायकोच्या, पत्नीच्या. मग तुला काही समजतं काय? काही अक्कल आहे का? तू म्हणे झालं काय एवढं रागवायला? मग 5 लाख रुपये मोजले, तू मोजू लागले म्हणे, आणि एकच बंडर राहिलं म्हणे बाबा मोजे, तू उठवलं मला. ते म्हणे पत्नी हुशार होती म्हणे, तुम्ही मोजले ना, जाऊ द्या म्हणे, 5 नोटा मोजल्या तेवढ्या, जेवढ्या मोजल्या तेवढ्या तर दाखवा. दृष्टा अजून लांबवता येईल मला. तुम्ही सांगा, स्वप्नामध्ये पाहिलेल्या नोटा, पैसे, पदार्थ स्वप्नापुरते खरे आहे की नाही? खरे आहे ना. पण कुठपर्यंत? स्वप्नात. जाग झाल्यानंतर त्या पदार्थाचा, स्वप्नातल्या पदार्थाचा जागृत अवस्थेमध्ये संबंध आहे का? नाही. कारण व्यवहार घडण्यासाठी सत्ता समान लागते. शास्त्राचे सिद्धांत आहे, शास्त्रीय भाषा आहे. व्यवहार हा समान सत्तेमध्ये घडत असतो. साधक बाधक व्यवहार समान सत्तेत घडतो. त्याला विरुद्ध सत्ता चालत नाही. व्यावहारिक, प्रातिभाषिक, पारमार्थिक सत्तेचा व्यवहार, पारमार्थिक संस्थेचा साधक बाधक व्यवहार व्यावहारिक सत्तेत चालत नाही. व्यावहारिक सत्तेतला साधक बाधक व्यवहार स्वप्नात चालत नाही. एक स्वप्नात झोपला, पाठीमागे वाघ लागला आणि झोपलेला असताना पत्नीने चांदीच्या तांब्यामध्ये वाळा घालून उन्हाळ्याच्या दिवसात पाणी ठेवलेलं होतं, आणि याला झोप लागली. झोपेत स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये वाघ लागला. हा धापा टाकत कसं तरी वाघाच्या तावडीतून सुटला. पाणी 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 ओरडायला लागला. शेजारी पोरगं बसलेलं होतं, म्हणे बाबा रडता का, उठा, पाणी तुमच्या इथं उचताशी आहे. याला स्वप्नात तहान लागली. मग तांब्या लांब होता काय? तांब्यातलं पाणी हाताने घेऊन पिता येत, पण नाही. तहान त्याला स्वप्नात लागली होती. प्रातिभाषिक सत्ता त्याला म्हणतात. आणि तांब्या व्यावहारिक पाणी व्यावहारिक सत्तेतलं होतं, त्यामुळे ते काम करू शकत नाही. अशा प्रकारे स्वप्नात दिसणाऱ्या ज्या पदार्थांचा संबंध आहे, जागृत अवस्थेमध्ये त्याचा तीड मात्र संबंध नसतो. त्याचा साधक बाधक व्यवहार घडत नाही. इवहा अंजसा इवहा, शुकाचार्य म्हणतात, राजन, त्याप्रमाणे परस्यानुभावस्य आत्मनः आत्ममायामृते न संबंधः घटितार्थ संबंधः न. त्याप्रमाणे आत्मदृष्टीने जर विचार केला तर जसा स्वप्नाचा संबंध काही नसतो, त्याप्रमाणे देह परस्यानुभव आत्मनः आत्ममाया मृते, या देहाचा जो संबंध आहे, या देहामध्ये असताना या देहात अशा ज्ञानस्वरूप असणारा जो आत्म्याचा स्वतःच्या अज्ञानापोटी म्हणजे मायेच्या व्यतिरिक्त दृश्य पदार्थाशी कुठला संबंध नाही. आत्म्याचा आणि मायिक पदार्थाचा कुठलाच संबंध नाही. कोणाचा कोणाशी न घडे संबंध, कोणाचाच कोणाशी संबंध येत नाही. कारण आत्मतत्व ते आत्मतत्व स्वतंत्र सिद्ध स्वयं तत्व आहे, स्वप्रकाशमान आहे, दिव्य तत्व आहे. आणि माया जड आहे, मायाजन्य सर्व जड आहे. म्हणून आत्म्याचा ज्ञानस्वरूपाने जो आहे, ज्ञानस्वरूप असणारा जो आत्मा आहे, त्याचा स्वतःचा आत्मा म्हणजे आपण, आपला आणि मायाजन्य पदार्थाचा काहीही संबंध नाही. अगदी देहाचा आणि आत्म्याचा सुद्धा काही संबंध नाही. याच्याकरता शास्त्रामध्ये फार मोठ्या किचकट प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. त्याचा विचार नाथ महाराजांनी अगदी सोप्या आणि सुलभ शब्दामध्ये सांगितलेला आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. एका वाक्यामध्ये या पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की स्वप्नामध्ये घडत असणाऱ्या, स्वप्नामध्ये दिसणाऱ्या जे पदार्थ आहे, त्याचा जसा
आपल्याशी कुठलाही संबंध नसतो जागृत अवस्थेत, त्याप्रमाणे देहादिक जे मायाजन्य पदार्थ आहे त्या मायाजन्य पदार्थाचा स्वस्वरूपाशी आत्म्याशी कुठलाही संबंध नसतो. विस्तार नाथमारांच्या भाषेत आपल्याला पाहायचं आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, बहुरूपा इवा भाती मायया बहुरूपया रममानो गुणेश्वस्या ममाहमिति मन्यते. शुकाचार्य म्हणतात, राजन, बहुरूपया मायया बहुरूपा इवा भाती अस्य गुणेश्वरम मानव मम आह इति मन्यते. अशा प्रकारचा म्हणजे हा जो अन्वय झाला. शुकाचार्य म्हणतात, राजन, काय आहे? बहुरूपया मायया बहुरूपा इवा भाती. ज्याप्रमाणे अनेक रूप धारण करणारा बहुरूपी आता पूर्वीच्या काळामध्ये ह्या बहुरूप्यांच्या संस्था होत्या. वासुदेव संस्था, त्या अनेक कुरकुऱ्या वाजवणारे ते अनेक अशा संस्था होते. याच्यामध्ये पुन्हा वासुदेवाची संस्था आहे, त्या पिंगळा गायणारे लोक, असे अनेक लोक जागृती करणारे, त्यावेळेस जोगी लोक, जोशी लोक, हे जे पूर्वीच्या काळात संस्था होत्या, लोक रंजवन आणि अध्यात्माची जागृती देणारे, त्याच्यामध्ये तो बहुरूपी एक प्रकार होता. पूर्वी खूप असायचे. आता बहुरूपी घरातच बहुरूपी झाल्यामुळे बाहेरच्या बहुरूप्याचं कामच नाही. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच माणूस एवढे रूप घेतो की त्याला विचार जर केला, सुदैव आहे की कोणी स्वतःचा विचार आत्मपरीक्षण करत नाही. स्वतःचा विचार केला की आपण दिवसामध्ये किती भूमिका गाजवल्या याचा विचार नाही. सर्व बहुरूपी आहे. तसा असू द्या, तो बहुरूपी जो आहे, अनेक रूप धारण करून लोकांचं रंजवन करणारा जो बहुरूपी आहे, त्याने त्याच्या ठिकाणी असलेला जो ती माया कला आहे, त्या कलेच्या रूपाने तो पुरुषाशी तो ज्या भूमिकेमध्ये असतो त्या भूमिकेत स्वतःला मी आणि त्या भूमिकेतले पदार्थाला माझं म्हणतो. उदाहरणार्थ, एका बहुरूप्याने राजाचं रूप एका नाटकामध्ये म्हणा. पूर्वीच्या काळात नाटकाचे प्रयोग व्हायचे ना, आणि नाटकांच्या तालमी चालायच्या. महिना तालमी चालायच्या. आणि तालमी झाल्यानंतर तुम्ही म्हणाल, तुम्हाला बरंच माहिती आहे, शाळेत असताना 1-2 नाटकात कामं केली आहे. तसं नाटकी नाही मी, आणि नाटकी म्हटलं तर काय आमचा दिवस नाटकी आहे ना, त्याचे भक्त नाटकी असले तर काय आहे. परंतु त्यावेळेस असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. तर असे त्याच्यामध्ये भूमिका घेतल्यानंतर समजा एखाद्या मनुष्याने नाटकामध्ये राजाचं नट घेतला, राजाचं काय केली, भूमिका घेतली. आता राजा झाल्यानंतर राजाचे सर्व शृंगार आणि राजा झाल्यानंतर त्याच्याजवळचे सर्व पदार्थ कोणाचे, तो काय म्हणेल, का हो तुमच्या डोक्यावर राजेसाहेब, तुमच्या डोक्यावर असलेला तुम्ही कोण आहे, राजाच्या भूमिकेत तुम्ही कोण आहे. तो म्हणेल का मी खडी फोडणार आहे, असला तरी इकडे नोकरी करणार आहे, दुसऱ्याच्या घरी पाणी भरणार आहे. पण तो नाटकामध्ये काय झाला, राजा झाला. तर त्याला विचारलं कोण आहे तुम्ही, तर तो काय सांगेल, मी राजा. तुमच्या डोक्यावर ठेवलेला सोन्याचा मुकुट भाड्याचाच असतो आणलेला, आणि तोही सोन्याचा नसतो, फक्त सोन्याची कलई दिलेली असते, सोन्याचा रंग दिलेला असतो. पण म्हणावं लागतं नाटकामध्ये त्याला खरं. त्याला का हो तुमच्या डोक्यावर असलेला राजेसाहेब सोन्याचा मुकुट कोणाचा आहे, कोण म्हणते, माझा आहे. हे दिसणारं सार्व सुखात असणारं राज्य, ज्या रस्त्याला एकही खड्डा नाही, जर त्या रस्त्याचा जर विचार केला, फक्त राजासमोर म्हणायचं असतं, आमदार खासदार आले तर तुमच्या राज्यात फार चांगलं चालू आहे, त्या रस्त्यावरून पायी कसं चालावं, पाऊल टाकायला जागा नसती, एवढे खड्डे मोजता येत नाही. त्या रस्त्यानं तुमच्या राज्यात एवढे चांगले रस्ते, एवढे सुख भोगणारे राज्य आहे, हे कोणाचं आहे. राजा काय म्हणतो, माझा, राज्य माझं आहे, सर्व हा लवाजमा कोणाचा आहे, सैन्यभार माझा आहे, तुम्ही कोण आहे, राजा आहे. तो जसा म्हणतो, परंतु बहुरूप्याचा त्याच्याशी काही संबंध आहे नाही. तसा मायेच्या माध्यमातून शुकाचार्य म्हणतात की राजन, असं आहे की अनेक रूप धारण केलेली ही जी माया आहे, ही माया जी आहे ही हिने अनेक रूप धारण केलेली आहे. कारण जे नव्हत्याचं होतं केलं ना, नव्हत्याचं होतं केलं, होत्याचं नव्हतं केलं. आपला नामदेव महाराजांचा खेडी आहे, नव्हे त्याचे कैसे झाले रे खेड्या,
नाही तेची दिसू लागले रे. पुढचा विषय महत्वाचा आहे. अरूप होते ते रूपासी आले, शिव शिव नाव पावले रे. पुढचं, आपली चावळी धरून खेळिया, आपणा ते व्याले रे. जोपना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढविले रे. तिने म्हणजे कोण? मायेनं वाढवलं, नाहीतरी मायाच वाढवते सर्व. घरामध्ये एकटा असतो स्वतःच्या हातानं, म्हणजे पूर्वीचं सांगतो मी, पूर्वीचं म्हणजे लक्षात येईल ना, पुढचं बोलल्यानंतर लक्षात येईल. पूर्वी एकटा असतो, आपल्या हातानं करून खातो, आपल्या हाताचं एकटा जीव सदाशिव. हाताला लक्षात. आणि नंतर ती बया आली की ती सर्वच करते. मग स्त्री हाती धरता देख वाढे प्रपंचाचे थोर दुःख, ग्रह पाहिजे आवश्यक भोगार्थ दानशील श्रेच्या. ही माया आहे. ते बाई घरात आली का मग सर्वच पाहिजे. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे, लग्न केलं ही माया पाठीमागे लागली का मग आणा लाव आपल्यामध्ये आणा, आणि मग मुस्लिम धर्मियांमध्ये बांधवांमध्ये लाव लाव. मग बाबा सांगायचे, तेल आणा, तूप आणा, काय म्हणा, कंगवा आणा, फणी आणा, सर्वच आणा. ते म्हणे बांबू आणा, सुतळी आणा. कशासाठी? म्हणजे हे बी सुद्धा शेवटपर्यंत तो एकदा आणा पाठीमागे लागला की तो आणा.